बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य शूटरनं विशेष मकोका न्यायालयात घुमजाव केलाय। पोलीस कोठडीत आपल्याकडून जबरदस्तीने जबाब नोंदवून घेतल्याचा आरोप करत आरोपी शिवकुमार गौतम यानं आपला तो जबाब मागे घेण्यासाठीचा अर्ज कोर्टात केलाय। या प्रकरणात 26 आरोपी अटकेत असून 3 आरोपी अजून सापडलेले नाहीत। पकडलेल्या आरोपींपैकी 8 ते 9 आरोपींनी आपला जबाब बळजबरीने नोंदवून घेतल्याचा आरोप करत तो रद्द करण्यासाठीचा अर्ज आता कोर्टात केलाय। त्यामुळे या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप वकिलांनी केलाय। मनोज कुलकर्णी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील। मनोज, तुमच्याकडे काय अधिक तपशील या बातमीबद्दल? बाबा सिद्दीकी प्रकरणात न्यायालयामध्ये हा प्रकार जी सुनावणी आहे ती सुरू आहे। कोर्टात या प्रकरणात सुनावणी झाल्यानंतर काही आरोपींची जी सुनावणी आहे ती व्हर्च्युअल मार्फत घेण्यात आलेली आहे। त्यातला 19 क्रमांकाचा जो आरोपी आहे शिवकुमार गौतम याने आज पोलीस कोठडीत असताना आपला जबाब हा पोलिसांनी जबरदस्तीने घेतलेला आहे असं सांगितलेलं आहे आणि त्याच्या वकिलाच्या मार्फत जो आहे तो अर्ज सुद्धा केलेला आहे। शिवकुमार गौतम जो आहे त्याच्यावर हा प्रमुख शूटर असल्याचा सुद्धा आरोप करण्यात आलेला आहे। या प्रकरणात एकूण 26 आरोपी अटक असून 3 आरोपी अजून सापडलेले नाही आहे आणि पोलिसांचं म्हणणं आहे की या 3 आरोपीला अजून अटक करण्यासाठी आमचं पथक कार्यरत आहे। त्याचबरोबर जे पकडलेले आरोपीपैकी 8-9 आरोपी यांनी जे सांगितलेलं आहे की आपले जे जबाब घेतलेले आहे ते जबरदस्तीने पोलिसांनी जे आहे ते नोंदवलेले आहे। त्यामुळे ते आरोप सुद्धा रद्द करण्यात यावे अशी वकिलांच्या मार्फत कोर्टाकडे अर्ज केलेला आहे। आता या प्रकरणी पोलिसांची भूमिका जी आहे ती संशयास्पद असल्याचं समोर येत आहे। त्यामुळे आजच्या दिवसाची ही जी सुनावणी आहे ती तहकूब केलेली आहे आणि पुढची तारीख देण्यात येणार आहे। निश्चित मनोज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांबद्दल।